चॉकलेट केक करण्यासाठी इथे बेस रेडी करायला मी ठेवलेला आहे। स्पॉन्ज टू मस्तपैकी रेडी होईल 30 मिनिटात। गॅस मी स्लो ठेवलेला आहे आणि शिट्टी मी काढलेली आहे आणि त्याच्या ठेवण्याआधी मी कुकर गरम करून घेतलेला आहे। तर आपण वाट बघूया 30 मिनिटांनी। 30 मिनिटानंतर आपला स्पॉन्ज रेडी होईल। मी अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे गनाश बनवण्यासाठी आणि क्रीम घेऊन मी गरम करणार आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये डार्क कंपाऊंड टाकणार आहे। मग आपलं गनाश एकदम खूप छान प्रकारे रेडी होईल। हे बघा मी गरम करायला ठेवलेलं आहे क्रीम आणि त्यानंतर चॉकलेट टाकलेलं आहे याच्यामध्ये डार्क कंपाऊंड आणि चांगल्या प्रकारे ते मी मिक्स करून घेत आहे। तुम्ही बघू शकता की छान प्रकारे गनाश रेडी झालेला आहे। बाहेरून केक आणण्यापेक्षा घरातच केक बनवू शकता तुम्ही। बघा किती छान प्रकारे गनाश रेडी झाले। मी ट्रोपोलाइट घेतलेला आहे क्रीम बनवण्यासाठी आणि मी भांडं थंड करून घेतलं आहे। 10 मिनिटं मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, त्यानंतर मी घेतलं आहे कारण की कसं ना थंड लागतं आणि ना त्याला पाणी नाही पाहिजे कुठेच, त्यामुळे ना चांगल्या प्रकारे आपली क्रीम फेटली जाते। तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे ते फेटत आहे आणि डायरेक्शन एकच ठेवायचं, डायरेक्शन चेंज नाही करायचं। डायरेक्शन चेंज केल्यानंतर तुमची क्रीम चांगल्या प्रकारे रेडी नाही होणार आणि क्रीम खूप चांगल्या प्रकारे फेटायची आहे। बघा पहिला मी स्लो ठेवलं होतं मशीन आणि नंतर मी थोडी हाय केली मशीनची स्पीड। म्हणजे चॉकलेट गनाश जे बनवलं होतं त्याच्यामध्ये टाकलं मी कारण की मला चॉकलेट केक बनवायचा होता म्हणून। तुम्ही बघू शकता मी ते चांगल्या प्रकारे बीट करत आहे। बेटर मशीन आहे आणि त्यानंतर हे स्पॉन्ज मी कट करून घेतले होते असे स्लाइसेस, 3 स्लाइसेस करायचे। त्यानंतर एक गनाश त्याच्यावरती मी हे केलेलं आहे म्हणजे छान प्रकारे ते ऑब्झर्व होणार स्पॉन्जमध्ये आणि खूप असा हा टेस्टी लागतो केक। त्यानंतर मी आयसिंग करणार आहे त्याच्यावरती। जी क्रीम बनवली होती चॉकलेट केकची ती मी याच्यावरती आयसिंग करत आहे चांगल्या प्रकारे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर गनाश टाकत आहे चॉकलेटचं, ते पण प्रॉपर मी असं स्प्रेड करते आणि मग चॉकलेट टाकत आहे मी। जे डार्क कंपाऊंड होतं ते छोटे छोटे पीस केले मी आणि त्याच्यावरती टाकले। खरंच कारण की ना केक खाताना ते पीस पण लागतील आणि खरंच केक खूप छान लागेल। केक सॉफ्ट होण्यासाठी सोकिंग करणं खूप गरजेचं आहे, म्हणून चांगल्या प्रकारे सोकिंग करून घ्या तुमचा बेस। अशा प्रकारे मी 3 लेयर आता करून घेत आहे आयसिंग 3 लेयरवरती। हे बघा झालेलं आहे माझं। आता मी कॉर्नरसुद्धा आयसिंग करत आहे प्रॉपर प्रकारे। तुम्ही सुद्धा असं करू शकता स्टार्टिंगला जर तुम्हाला येत नसेल, पण नंतर हळूहळू केल्याने प्रॅक्टिस केल्याने होणार। आता सॅन्टाचा केक मी बनवत आहे। ते बघू शकता तुम्ही क्रीमचाच इथे यूज करत आहे। फॉन्डंटचं सुद्धा आपण बनवू शकतो, पण कसं ना फॉन्डंट ते खूप वेस्ट जातं, ते कोण खात नाही, म्हणून त्यामुळे मी क्रीमचंच दाखवत आहे की सिम्पल तुम्ही सोप्या पद्धतीत कसं सॅन्टा बनवू शकतात, सॅन्टाचा केक कसा बनवू शकतात। आणि क्रिसमस आहे, खूप लोकांना घरी केक बनवायचा असतो, खूप आवड असते, पण कामामुळे त्यांना कुठे बाहेर क्लासेसला वगैरे जाणं शक्य नसतं। त्यामुळे माझा एक प्रयत्न आहे की तुम्ही घरच्या घरी केक बनवू शकतात आणि ते पण अशा सुंदर प्रकारे। तुम्ही बघू शकता माझं झालेलं आहे, सॅन्टाची टोपी बनवून झालेली आहे, डोळे वगैरे काढून झाले आहे, नाक होठ सर्व रेडी झालेलं आहे। ते बघू शकता की छान दिसतोय ना सॅन्टा। माझ्याकडे ना रेड कलर संपला होता म्हणून मी पिंक कलर घेतला आहे। रेड कलर असता तर खरंच खूप छान दिसला असता सॅन्टा, पण तुम्ही रेड कलरच यूज करा। मला वाटलं माझ्याकडे रेड कलर आहे म्हणून मी रेड कलर घेतला नव्हता, पण ऑप्शन नव्हतं म्हणून मी पिंक कलर वापरला। ते बघू शकता किती छान प्रकारे सॅन्टा माझा रेडी झालेला आहे। तर वाट कसली बघताय, तुम्ही पण बनवा असा केक सुंदर घरच्या घरी। फायनली वेट इज ओव्हर, सॅन्टा झालेला आहे रेडी। मग वाट कसली बघताय, तुम्ही पण बनवा असा केक सुंदर घरच्या घरी। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।